सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठापरी ज्ञानयोगीश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध दशक 8मध्ये आपण समाज 10 शून्यत्व निरसनचा अभ्यास करतो. या जगाचं वैशिष्ट्य असं आहे की परस्पर भिन्नता, परस्पर विरोध आपल्याला दिसून येतो. मनुष्यामध्ये आपल्याला भिन्नता आढळून येते, विविधता आढळून येते. त्याच्या चेहऱ्यापासून बाकी सर्व गोष्टीपर्यंत एकासारखा एक दिसायला कोणीच नाही, एकासारखा एक बोलायला कोणी नाही, एकासारखा एक वागायला कोणी नाही. सवय देखील प्रत्येकाच्या निरनिराळ्या आहेत, स्वभाव देखील प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. कारण का, त्यामुळेच तर आपल्याला जगणं सुसह्य होतं. जर विचार करा की आपण सर्व एकाच पद्धतीचे झालो असतो, दिसायला समजा एक उदाहरण, दिसायला जर आपण एकाच तऱ्हेचे झालो असतो, एकसारखे झालो असतो, तर ज्यांच्या घरात जुळा आहे किंवा तिळा आहे त्यांना विचारायचं तिकडे काय गोंधळ होतो. त्यामुळे भिन्नता आहे ती चांगली गोष्ट आहे. आणि मनुष्याला भगवंताने स्वातंत्र्य दिलेलं आहे विचारांचं. इतर प्राण्यांना विचार करताच येत नाही, विचारशक्ती नाहीच, फक्त मनुष्यालाच आहे. आणि त्यामुळे विचार भिन्नता आढळून येते आपल्याला परस्परांमध्ये. प्रत्येकाचे विचार सारखे असत नाहीत आणि असले नाही पाहिजेत, पण त्यातून आपल्याला समन्वय साधायचा असतो. समर्थ आपल्याला सांगतात की हा प्रपंच जो आहे हा मुळातच अनेकत्वाने भरलेला आहे, विविधतेने भरलेला आहे. सर्वसामान्य लोकांची मते, अनुभव बघितले तर परस्पर विरुद्ध असतात. त्यामुळे कधीकधी भांडणं उत्पन्नाची वेळ येते, मतांचा गोंधळ होतो. हे ठीक आहे, परंतु परमार्थाच्या क्षेत्रामध्ये देखील आपल्याला ही मतभिन्नता दिसून येते. आपण मागच्या भागात या सर्वसामान्य लोकांची वेगवेगळी मतं कोणकोणती आहेत त्याचं आपण विवेचन ऐकलं. समर्थपुढे सांगतात आपल्याला की प्रापंचिक माणसे अशा रीतीने आपली मते सांगतात. ती सर्वच्या सर्व सांगता येणं शक्य नाही, जेवढी त्यांना सांगता आली. अर्थात सर्व सांगता आली असती, पण तेव्हा नक्की सर्वच्या सांगता येणं शक्य नाही आणि आवश्यकता पण नाही. त्यांची तरा ध्यानात यावी, प्रत्येकाची तरा ध्यानात यावी म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात थोडेफार वर्णन केले असे आपल्याला स्वामीजी सांगतात. प्रापंचिक लोक अज्ञानी असतात, त्यांची मते भ्रममूलक आहेत, म्हणजे भ्रमावर आधारित आहेत. त्याचं मूळ भ्रम आहे, यात काही नवल नाही. परमार्थ मार्गात राहणारे आणि स्वस्वरूपाची ओळखण असणारे लोकसुद्धा वेगवेगळी मते मांडतात, ते मोठं आश्चर्य आहे. तरी देखील आपण सर्वांनी त्यांची कोणकोणती मतं आहेत, परमार्थ मार्गात राहणाऱ्या लोकांची मतं कोणकोणती आहेत ती आपण लक्ष देऊन ऐकावी असं समर्थ सांगतात. एक म्हणतो भक्ती करावी, भगवंताची भक्ती करावी म्हणजे भगवंत चांगली गती देतो. तर एक म्हणतो की कर्म करण्यानेच, कर्म केल्यामुळेच ब्रह्मप्राप्ती होते. एक म्हणतो अज्ञानातून सर्व उर्मी येतात, अज्ञान असेपर्यंत त्या येतच राहणार. त्यावर एक म्हणतो की एका ब्रह्माखेरीज, एका ब्रह्माशिवाय, ब्रह्मतत्वाशिवाय जर दुसरे काहीच नाही तर मग
क्रियाकर्मांची जरुरी आहेच कोठे. तेव्हा एक म्हणतो की क्रियाकर्मांच्या बाबतीत अशी भाषा वापरणे हा अधर्म आहे, असे बोलू नये. एक जण म्हणतो सारे दृश्य नाशिवंत आहे. सारे दृश्य नाशिवंत आहे. सर्व दृश्य नष्ट झाल्यावर जे उरते, सर्व दृश्य पदार्थ, दृश्य जगत, दृश्य पसारा नष्ट झाल्यानंतर जे उरते तेच ब्रह्म होय. त्यावर एक जण म्हणतो की समाधानाचे स्वरूप अशा प्रकारे नाही. सर्व ब्रह्म आहे असे म्हणणे आणि सारे दृश्य नष्ट झाल्यावर उरणारे ते ब्रह्म आहे असे म्हणणे हे दोन्ही सिद्धांत भ्रममूलक आहेत. दोन्ही सिद्धांताच्या मुळाशी भ्रम आहे. म्हणून एक म्हणतो की ब्रह्माच्या अनुभवाचे वर्म काही वेगळेच आहे. ब्रह्माचे वर्णन करू जाता वेदशास्त्रांना सुद्धा मौन धरावे लागते. वेदशास्त्र देखील बोलू शकत नाही. ते ब्रह्माचं वर्णन करू शकत नाही. त्यांना मौन धारण करावे लागते. बोलणेच थांबवावे लागते. ब्रह्म हे मन आणि वाणी यांच्या मर्यादेपलीकडचे आहे. यावर श्रोता आक्षेप घेतो, हरकत घेतो. तो म्हणतो की ब्रह्म असे आहे आणि ब्रह्म तसे आहे असा निश्चय कोणी बरे केला. त्याचा आक्षेप, त्याचा प्रश्न मार्मिक आहे. ब्रह्म असे आहे, ब्रह्म तसे आहे असा निश्चय कोणी केला. कारण सद्वस्तूच्या ठिकाणी मी अनुभव घेतो असे द्वैत नसते. जी सद्वस्तू आहे, परमात्मा वस्तू आहे, त्याच्या ठिकाणी मी अनुभव घेतो अशा प्रकारचे द्वैत नसते. जेथे द्वैत नसते तेथे अनुभव निर्माण होऊच शकत नाही. त्या आक्षेपावर वक्ता उत्तर देतो की प्रत्येक माणसाचे अनुभव निरनिराळे असतात. हे मी यापूर्वी सांगितले आहे. ते सगळे आता पुन्हा सांगता येणार नाहीत किंवा ते आता एक करता येणार नाहीत. प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळेच असणार आहेत. एक जण साक्षीत्वाने वागतो. तो म्हणतो की साक्षी वेगळा आहे, आपण द्रष्टा म्हणजे केवळ पाहणारे आहोत, साक्षी आहोत. ही खरी स्वानुभवाची स्थिती आहे. ज्याला स्वानुभव आलेला आहे त्याच्या लक्षात येतं की आपण केवळ पाहणारे आहोत, साक्षी आहोत. दृश्याहून द्रष्टा, दृश्य म्हणजे दिसणारे, दृश्याहून द्रष्टा म्हणजे पाहणारा वेगळा आहे. असा अनुभव एकदा का स्थिर झाला, दृश्याहून द्रष्टा म्हणजे पाहणारा वेगळा आहे असा अनुभव एकदा का स्थिर झाला म्हणजे दृश्यात राहून त्यापासून अलिप्त म्हणजे वेगळे असण्याची कला साधते. दृश्यामध्येच राहायचं आहे, जगतामध्येच राहायचं आहे, पण त्यापासून अलिप्त राहायचं आहे. पण ती कला आहे. ताकातच राहून लोण्याच्या गोळ्याला ही कला साधलेली असते. लोण्याचा गोळा ताकातच असतो, पण टाकाच्या थेंबाचा देखील त्याला स्पर्श होत नाही. बरं, त्याला बाहेर काढलं तर ते पण उपयोगाचं नाही. त्याची मजा जी आहे लोण्याच्या गोळ्याची ती ताकातच आहे. त्याप्रमाणे आपल्याला या दृश्य विश्वातच राहायचं आहे, पण त्या लोण्याच्या गोळ्याप्रमाणे अलिप्त राहायचं आहे. आणि त्यावेळी साक्षी रूपाने आपण निराळे आहोत असा प्रत्यक्ष अनुभव येतो. सर्व पदार्थांना जो जाणतो तो सर्व पदार्थांच्या पलीकडे असतो, त्यांच्याहून निराळा असतो, वेगळा असतो. आणि असा अनुभव आल्यानंतर देहात असूनसुद्धा अलिप्तता म्हणजे वेगळेपणा अगदी सहज प्राप्त होतो, साधला जातो. ज्याला हा अनुभव येतो तो म्हणतो की आपण साक्षीपणाने वागावे. आजूबाजूला दृश्य जगत असले तरी त्यापासून द्रष्टेपणाने वेगळे होऊन राहावे. मी केवळ पाहणार आहे,
मी केवळ द्रष्टा आहे या भूमिकेत राहून दृश्य विश्वात वावरावे. तेव्हा एक जण म्हणतो की ब्रह्मवस्तूमध्ये मुळातच कसलाही भेद नाही, परमात्मा वस्तूमध्ये भेद नाही, ती संपूर्ण अभेद आहे. त्या अभेद वस्तूमध्ये हा वेडा द्रष्टा कसा बरे आणता येईल? जर परमात्मा वस्तू अभेद आहे तर तिथे द्रष्ट्याचं कामच नाही, द्रष्टा असू शकत नाही, त्याला इथे कसा बरे आणता येईल? स्वामीजी एक दृष्टांत देतात. समजा एका ठिकाणी सर्वत्र साखर गच्च भरलेली आहे, तर तिच्यामध्ये कडूपणा निवडून बाजूला काढता येईल काय? नाही येणार. कारण साखरेचा स्वभाव, साखरेची वृत्ती गोड आहे, गोडपणा तिचा स्वभाव आहे, त्यामुळे तिच्यामध्ये कडूपणा निवडून बाजूला काढता येणार नाही. त्याचप्रमाणे जे ते सगळे परब्रह्म घनदाट भरलेले आहे, ते स्वानुभवाने द्रष्टा वेगळेपणाने बाजूला काढता येणार नाही. प्रपंच व परब्रह्म, विश्व आणि परमात्मा वस्तू यांच्यात जराही किंचितही भेद नाही. भेद मानणारे उगीच भेद मानतात. एकच एक स्वानंदघन आत्मा, एकच एक स्वानंदघन आत्मा विश्वरूपाने आकाराला आलेला आहे. पहा, गरम तूप पातळ द्रवरूप असते, ते थंड झाले की थिजून घनरूप होते. मूळ तुपात काही फरक पडतो का? मूळ तुपामध्ये काही फरक पडत नाही. त्याचप्रमाणे मूळ निर्गुण परमात्मा वस्तूच सगुण होऊन आकाराला आली, साकार झाली, त्यात फरक नाही. म्हणून दृश्य आणि द्रष्टा दोन्ही मिळून एक परमेश्वरच आहे. दृश्य पण परमेश्वरच आहे आणि पाहणारा जो आहे तो पण परमेश्वरच आहे. मग द्रष्टेपणाची खटपट कशाला? द्रष्टा वेगळा कसा काढता येईल? सारांश, हे दृश्य विश्व म्हणजे आकाराला आलेले सगुण परब्रह्मच आहे. आणि असा काही लोकांचा अनुभवसुद्धा आहे. समर्थ म्हणतात, अशा प्रकारचे हे दोन अनुभव मी तुम्हाला सांगितले. कोणते दोन अनुभव? एक अनुभव असा की द्रष्टा दृश्याहून वेगळा आहे, तो साक्षी रूपाने दृश्य पाहतो. आणि दुसरा अनुभव असा आहे की द्रष्टा वेगळा नाहीच, दृश्य आणि द्रष्टा दोन्ही एकच परमात्मा वस्तू आहे. जर या विश्वामध्ये एकच एक आत्मस्वरूपच विश्वरूपाने साकार झाले आहे, आकाराला आलेले आहे, तर द्रष्टेपणाने आपण वेगळे उरतच नाही. हा दुसरा अनुभव प्रकार सांगितला. आता तिसरा अनुभव प्रकार आहे. वेगवेगळे अनुभव आहेत, समर्थ आपल्याला त्यांचे प्रकार सांगतात. आता तिसरा अनुभव प्रकार आहे का? सर्व दृश्य प्रपंच किंवा हे दृश्य विश्व बाजूला सारावे. ते बाजूला सारल्यानंतर जे काहीच शिल्लक उरले नाही, दृश्य विश्व बाजूला सारल्यानंतर जे काहीच शिल्लक उरले नाही असे वाटते, तोच देव समजावा, असे काही लोकांचे म्हणणे आहे. दृश्य म्हणून जेवढे आहे तेवढे सगळे बाजूला सारल्यानंतर केवळ अदृश्यच शिल्लक राहते. दृश्याच्या विरुद्ध अदृश्य, दृश्यच नाही राहिलं, ते बाजूला केलं तर मग काय शिल्लक राहणार? केवळ अदृश्यच शिल्लक राहते. त्याचा अनुभव, या अदृश्याचा अनुभव म्हणजे ब्रह्मस्वरूपाचा अनुभव, असे काही लोक सांगतात. सगळे दृश्य बाजूला सारले की शून्य उरते. दृश्य बाजूला काय राहतं? शून्य शिल्लक राहतं. पण त्या शून्याला ब्रह्म म्हणता येणार नाही, कारण ब्रह्मासारखे संपूर्ण खरे अस्तित्व दुसरे नाही.
ब्रह्मासारखे संपूर्ण खरे अस्तित्व दुसरे नाही. शून्य म्हणजे काय? शून्य म्हणजे अस्तित्व नाही ते. म्हणून ब्रह्माला शून्याची उपमा देता येत नाही. ब्रह्माचं अस्तित्व आहे, शून्याला अस्तित्वच नाही, आणि म्हणून ब्रह्माला शून्याची उपमा देता येत नाही. सगळे दृश्य ओलांडले की अदृश्य शिल्लक राहते, ते शून्य रूप आहे, ते शून्यच ब्रह्म आहे असे समजून साधक मागे फिरतो. वास्तविक स्वामीजी सांगतात की एका बाजूला दृश्य विश्व आहे आणि दुसऱ्या कडेला म्हणजे दुसऱ्या बाजूला परब्रह्म आहे, आणि या दोन्हीच्या मध्ये शून्याचे स्थान आहे. एका बाजूला दृश्य विश्व आहे, दुसऱ्या बाजूला परब्रह्म आहे, आणि दोन्हीच्या मध्ये जे आहे ते शून्याचे स्थान आहे. वेडा साधक, ज्याला खरं तत्व कळलं नाही असा वेडा साधक त्या शून्यालाच ब्रह्म समजतो. एक मनुष्य राजाला भेटायला गेला. त्याला वाटेतच राजाचा नोकर भेटला आणि तोच राजा आहे अशी त्या माणसाने गैरसमजूत करून घेतली. त्यानंतर त्याला खरा राजा भेटला तेव्हा पहिली समजूत चुकीची ठरली. म्हणजे तो पहिला राजाच्या नोकराला राजा समजला होता, ते त्याची समजूत चुकीची ठरली. समर्थ सांगतात, त्याप्रमाणे दृश्य ओलांडल्यावर आढळलेले शून्य ब्रह्म मानले खरे. दृश्य ओलांडल्यानंतर आढळलेले शून्य ब्रह्म मानले खरे, परंतु नंतर खरे परब्रह्म दर्शन झाले तेव्हा शून्यपणाचा सगळा भास म्हणजे भ्रम आपोआपच नाहीसा झाला. सुरुवातीला जे शून्य मानलं आपण, शून्याला ब्रह्म समजलो, ते म्हणजे तो राजाचा नोकर होता. परंतु ज्यावेळेला आपल्याला कळलं की परब्रह्म आहे तेव्हा आपली राजाची भेट झाली, म्हणजे तो शून्यपणाचा आभास भ्रम आपोआप नाहीसा झाला. म्हणून समर्थ सांगतात, शून्याचा प्रांत हा सूक्ष्माचा प्रांत आहे. परब्रह्माच्या दर्शनामध्ये येणारा अडथळा, परब्रह्माच्या दर्शनामध्ये येणारा अडथळा हा सूक्ष्म असतो, आणि तो सूक्ष्म विवेकानेच, सारासार विचाराने बाजूला सारावा लागतो. विवेकी साधक, ज्याच्याकडे विवेक आहे असा साधक शून्य बाजूला सारून परब्रह्म स्वरूप ग्रहण करतो. ज्याप्रमाणे पाण्यावर आलेलं शेवाळं आपल्या हाताने बाजूला करावं आणि जे मूळ पाणी आहे ते पाहावं, त्याप्रमाणे हा विवेकी साधक जो आहे तो शून्य बाजूला सारून परब्रह्म स्वरूप ग्रहण करतो. आधी सगळे दृश्य बाजूला सारायचे, मग अदृश्य शून्य ओलांडून जायचे, आणि त्यानंतरच मूळ मायेच्या पलीकडे असणाऱ्या परब्रह्माचे दर्शन घडते. जोपर्यंत आपण वेगळेपणाने पाहतो तोपर्यंत आपली वृत्ती शून्यापर्यंत जाऊन तेथेच थांबते. त्यामुळे मनात शून्यपणाची कल्पना वाढते. जे अदृश्य सूक्ष्म वेगळेपणाने अनुभवाला येते, जे अदृश्य असलेलं सूक्ष्म वेगळेपणाने अनुभवाला येते त्याला शून्य म्हणतात. शून्य म्हणजे काही अंक किंवा संख्या नाही. परमात्म वस्तू अनुभवायची असेल तर तिच्याशी तदाकार व्हावे लागते. तिच्याशी अभिन्न होऊनच ती परमात्म वस्तू पाहता येते, वेगळेपणाने पाहता येत नाही. आपण स्वतः वस्तुरूप होऊन जाणे ही परमात्म वस्तू पाहण्याची रीत आहे. समर्थ माऊली म्हणतात की या सर्व विवेचनावरून स्पष्टपणे ध्यानात येईल की शून्य हे काही केल्या परब्रह्म होऊ शकणार नाही. परब्रह्माशी तदाकार होऊनच
म्हणजे ब्रह्मरूप होऊनच ब्रह्माचा अनुभव येतो. आपला खरा मी ब्रह्मस्वरूपच आहे. मी आणि परब्रह्म यांचे ऐक्य स्वतः सिद्ध आहे. ते सिद्ध करायची आवश्यकता नाही, ते मुळातच सिद्ध आहे. म्हणून मी स्वतः सिद्ध आत्माच आहे अशी भावना करावी आणि असा उपाय सर्व सत्पुरुष सांगतात. संत वचनांवर एकनिष्ठेने श्रद्धा ठेवणे हाच शुद्ध स्वरूपानुभव येण्याचा मार्ग आहे. आपल्याला आपल्या स्वस्वरूपाचा अनुभव कधी येईल? ज्यावेळेला आपला संत वचनांवर एकनिष्ठेने श्रद्धा बसेल. संत वचनांवर दृढ श्रद्धा ठेवली की मनाचा पहिला स्वभाव जो आहे तो पालटतो, बदलतो. संतांच्या वचनांवर, संत वाक्यावर श्रद्धा ठेवल्यानंतर मनाचा पहिला स्वभाव पालटतो आणि आपण ज्या स्वस्वरूपाचा अनुभव घ्यायचा असतो ते स्वरूप म्हणजे खरा मी निराकार आहे, निरवयव आहे, त्या स्वरूपाचा आपल्याला अनुभव येतो आणि आपल्याला आलेल्या अनुभवाचा लाभ सर्वांना होतो. पुन्हा एकदा स्वामीजी दृष्टांत देतात. एखादा लोभी मनुष्य धन मिळवण्याच्या नादी लागतो. नंतर धन मिळवता मिळवता धन मिळवण्याचा हेतूसुद्धा विसरून जातो. त्याची वृत्ती फक्त धनमयच होऊन जाते. त्या धनाचा, त्या संपत्तीचा तो स्वतः उपभोग घेत नाही, कारण तो लोभी असतो. तो धन नुसते साठवून ठेवतो, पण नंतर त्याच्या मागून कोणीतरी भाग्यवान पुरुष त्या धनाचा यथेच्छ उपभोग घेतो. साधकाच्या बाबतीतही असेच घडते. स्वानंद मिळावा, आत्मानंद मिळावा म्हणून प्रथम साधक परब्रह्माच्या नादी लागतो. नंतर पुढे त्याची देहबुद्धी कमी होते आणि त्याचा स्वानंद भोगण्याचा हेतू नाहीसा होतो. त्याची वृत्ती ब्रह्ममय होते, अर्थात स्वानंद भोगायला तो मीपणाने वेगळा उरतच नाही आणि मग त्याच्या ब्राह्मी स्थितीचा किंवा आध्यात्मिक श्रीमंतीचा फायदा इतरांनाच मिळतो. समर्थ म्हणतात, ब्रह्मानुभवाची कथा, ब्रह्माच्या अनुभवाची कथा ही अशा प्रकारे आहे. आपला खरा मी आणि परब्रह्म मुळातच एकरूप आहे असा ज्ञानाचा स्वच्छ निर्णय आहे. माझ्या बुद्धीप्रमाणे मी आत्मज्ञानाचे विवेचन केले, त्यामध्ये कमी जास्त असेल त्याबद्दल श्रोत्यांनी मला क्षमा करावी असे आपल्याला समर्थ सांगतात. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 8व्या दशकातील शून्यत्व निरसन नावाचा 10वा समास आणि 8वा दशक पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया.